वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की प्रिफरन्स किती महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला प्रिफरन्स किंवा पसंतीक्रमावर फोकस कशा पद्धतीने करायचा आहे ते बोलणार आहोत किंवा त्या संदर्भातच माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती संदर्भात असेल, पवित्र पोर्टल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, जाहिराती असतील, सगळ्याबद्दल बोलणार आहोत। व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे। व्हिडिओमध्ये काही माहिती जी आहे तुम्हाला मदत करेल शिक्षक भरतीमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी, इम्पॉर्टंट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिळणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की पुढची जी टेट परीक्षा आहे ती नेमकी कधी होणार आहे। तर माहिती अशी मिळते की शासनाचा विचार आहे की पुढची जी शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ती सुद्धा लवकरच घेण्याचा प्रयत्न आहे। पण ती घेण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी शिक्षक भरती चालू शिक्षक भरती आहे ती पूर्ण होणार आहे। ही सगळ्यात आनंदाची आणि मोठी बातमी आहे आपल्या सर्वांसाठी की जोपर्यंत शिक्षक भरती 2025चं कामकाज पूर्ण होणार नाही तोपर्यंत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी पुढची ती होणार नाही आहे। ठीक आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे टेट एक्झाम 2025 शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता 2025 परीक्षा झाली, नंतर रजिस्ट्रेशनसुद्धा झालं। जवळपास 1.5 लाख ते 1,70,000 ते 1,80,000 उमेदवारांनी जे आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे। जवळपास हे उमेदवार प्रतीक्षेमध्ये आहे आता की पुढची प्रक्रिया जी आहे ती कधी होणार आहे। तर बघा सद्यस्थितीमध्ये जे आहे समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे, शिक्षकांचं समायोजन होतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे रिक्त पदं जे आहेत लवकरच समोर येणार आहेत। म्हणजे रिक्त पदसंख्या किती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत, समाज कल्याण असेल किंवा आदिवासी विभाग असेल, यामधल्या सगळ्या जागा ज्या आहेत त्याची आकडेवारी जी आहे समोर येणार आहे। त्याच्यामुळे ही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की या जागा ज्या आहेत लवकरात लवकर आपल्या समोर येतील। आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस ही समायोजनाची प्रक्रिया होईल तर त्यानंतर मार्च नंतर जे आहे जाहिराती किंवा जब हे आहे आस्थापना ज्या आहेत स्वतःचे ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे किंवा जाहिराती ज्या आहेत तर त्या पवित्र पोर्टल देणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या जाहिरातींना जे आहेत पसंतीक्रम द्यायचे आहेत। आता ही प्रक्रिया कधी होणार आहे तर ही प्रक्रिया होणार आहे मार्च नंतर 31 मार्च झाल्यानंतर तुम्हाला जाहिराती पवित्र पोर्टलवर दिसतील। म्हणजे सगळ्यात शेवटचा जो टप्पा आहे शिक्षक भरतीचा की जाहिराती आल्यानंतर त्याला पसंतीक्रम देणे आणि त्याच्यानंतर तुमचं काम संपून जाणार आहे। अभियोगधारकांचं काम काय असणार आहे, जाहिराती आल्यानंतर त्याला फक्त 50-50 पसंतीक्रम तुम्हाला जी दिलेली आहे विदाऊटसाठी आणि विथसाठी त्याचा योग्य फायदा घ्यायचा आहे आणि तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे। त्यानंतर तुमचं काम संपलं, त्यानंतर पूर्ण काम शासनाचं असणारे निवड यादी प्रसिद्ध करायचं। ठीक आहे। रिकमेंडेशन लिस्ट जी म्हणतो आपण किंवा मेरिट लिस्ट ज्याला म्हणतो ती। आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जाहिराती ज्या आहेत त्या येणार आहे मार्च नंतर आणि जाहिराती आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी आता जे सांगणार आहे तुम्हाला ते असणार आहे प्रिफरन्ससाठी। बघा तुमच्याजवळ प्रिफरन्स फक्त आणि फक्त 50 प्रिफरन्स आहेत, त्याच्यापेक्षा जास्त प्रिफरन्स नाही आहे। त्या प्रिफरन्समध्ये तुम्हाला काही प्रिफरन्स डिवाईड करून घ्यायचे आहेत। आता हे तुम्हाला कोणी सांगणार नाही किंवा कोणी सांगितलं नसेल तर बघा तुमच्याजवळ विदाऊटसाठी 50 पसंतीक्रम आहे आणि विथसाठी 50 पसंतीक्रम आहे। तर करायचं कसं सांगतो मी। तुमचा जो काही स्कोअर असेल, तुमचा स्कोअर समजा चांगला असेल किंवा तुमचा ॲव्हरेज स्कोअर असेल 135 140 किंवा तुमचा स्कोअर त्याच्यापेक्षा थोडा ॲव्हरेज असेल, खाली लो ॲव्हरेज त्याला म्हणता येईल 120 125 किंवा त्याच्यापेक्षा अजून खाली असेल 100 110 112 किंवा अजूनही तुमचा जर स्कोअर खूप खाली आहे तर त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या स्कोअरनुसार विचार करा। आता समजा उदाहरणार्थ माझा स्कोअर जर समजा 125 आहे, माझं TT1 TT2 पास आहे, तर त्यावेळेस मी काय विचार करेल की 50 पसंतीक्रम जे आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तर ते मला कुठे कुठे द्यायचे आहेत। त्यापैकी मी ज्या महत्त्वाच्या जागा आहेत, उदाहरणार्थ ज्या जागा जास्तीत जास्त मला प्रायोरिटी देतात त्या ठिकाणी मी 10-15 प्रिफरन्स देणार की जिथे मला लागायचंच। ठीक आहे। जिथे मला लागायचंच आणि जिथे जायची इच्छा आहे, वरच्या वर्गासाठी असेल, 9वी 10वीसाठी असेल, 11वी 12वीसाठी किंवा 9वी 10वीसाठी किंवा 6 ते 8ला असेल किंवा 1 ते 5ला असेल, मग जिथं मला जायचे तर ती जागा किंवा ते प्रिफरन्स मी 10-15 प्रिफरन्स त्याच्यासाठी वेगळे ठेवणार। राहिला विषय आता बाकीचे 20-25 प्रिफरन्स जे आहे किंवा 30-35 प्रिफरन्स जे आहेत त्याचं काय करायचं तर ते बाकीचे जे प्रिफरन्स आहेत त्याच्यामधून सुद्धा अजून 10-15-20 प्रिफरन्स जे आहे त्याच्यामधून मी 7-8 प्रिफरन्स जिल्हा परिषद दिलं। नंतर जिल्हा परिषदा ज्या असतात जिल्हा परिषदांच्या जागा 7-8 जिल्हा परिषदा मी निवडून ठेवणार, या जिल्हा परिषदांना मला प्रिफरन्स द्यायचे। नंतर नगरपालिका महानगरपालिकेच्या जागेसाठी जे आहेत 7-8 प्रिफरन्स जे आहेत ते गेले आणि नंतर अशा काही वेगळ्या आस्थापना ज्या आहेत ज्यासुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आहे तिथे सुद्धा मी पसंतीक्रम देणार। अशी करून एकूण मी 25 ते 30 पसंतीक्रमापर्यंत किंवा 35 पसंतीक्रमापर्यंत जाणार आणि शेवटी जे 15 पसंतीक्रम आहे विदाऊटचे ते मात्र मी जिथे मला माहिती आहे की इथे कॉम्पिटिशन खूप कमी आहे, जिथे कोणी जाणार नाही आहे, जिथे जागा रिक्त आहे आणि विद्यार्थी संख्या कमी राहणार आहे आणि जिथे पसंतीक्रम उमेदवार देणार नाही, दुर्गम भाग आहे, शाळा कमी आहे, विद्यार्थी संख्या कमी आहे, तिथे
वाडी, वस्ती, तांडे जे आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे उमेदवार जाण्यासाठी इच्छुक नाही आहे त्या ठिकाणी मी पसंतीक्रम देण्याचा प्रयत्न करेल. शेवटचे जे 15 किंवा 20 पसंतीक्रम आहे ते. आता याच्यात झालं काय की मी विदाऊटचे पसंतीक्रमाचा फायदा असा घेतला की मी सर्व ठिकाणी जवळपास सगळे जे हे होते कोणते ज्या ठिकाणी मी फोकस करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी कव्हर केल्या विदाऊटच्या 50 पसंतीक्रमामध्ये. आता राहिला माझा प्रश्न, विदाऊटमध्ये माझं काम नाही झालं तर मग मी फोकस करेल विथवर. तर मग विथ इंटरव्ह्यूमध्ये मी अशा शाळा निवडणार की जिथे मी जाण्यासाठी इच्छुक आहे, शाळासुद्धा चांगल्या आहे, प्रायव्हेट संस्था आहे, शाळा चांगल्या आहे आणि मी कम्फर्ट आहे तिथे नोकरी करण्यासाठी. तर असे 50 पसंतीक्रम मी विथ इंटरव्ह्यूसाठी देणार, मुलाखतीसाठी ज्या जागा येतात त्यासाठी देणार. तर मग फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करू शकता, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमच्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये तालुके किंवा तुम्ही तुमच्या परिचयामध्ये ओळखीमध्ये असणाऱ्या जागा ज्या शाळेवर कमी कट ऑफ किंवा कमी मेरिट लागेल किंवा जिथे तुम्ही ओळखी आहेत तुमच्या थोड्याफार, तर अशा ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता. आणि त्यानुसार त्या शाळेसंदर्भात तुम्ही माहिती गोळा करू शकता की शाळा कशी आहे, कोण अध्यक्ष आहेत, कशा प्रकारे आहे, त्या शाळेवर मला जायला परवडेल का, या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही ते 50 पसंतीक्रम जे आहे विथ इंटरव्ह्यूचे ते द्यायला पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन. आणि जिथे डोनेशन मागणार नाही, जिथे पैसे चालणार नाही, अशा गोष्टी तुम्ही विचारात घ्यायचे. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शेवटी काय होणार आहे. आता हे तर झालं मी पसंतीक्रमाबद्दल सांगितलं जे महत्त्वाचं होतं ते. आता आलं की तुम्ही म्हणाल पसंतीक्रम दिल्यानंतर पुढची प्रक्रिया थोडक्यात सांगा की जी आम्हाला शिक्षक भरती संदर्भात मदत करेल. तर ती अशी असणार आहे, तुम्ही पसंतीक्रम दिले की पसंतीक्रम गेल्यानंतर तुमचं काम संपलं, ते पूर्ण काम जे आहे आता नंतर शासनाचं असणार आहे. त्यानंतर काय होतं, पसंतीक्रम दिल्यानंतर निवड यादी प्रसिद्ध होते. पहिले विदाऊट इंटरव्ह्यूची निवड यादी लागते, नंतर विथ इंटरव्ह्यूची निवड यादी लागते. विदाऊट इंटरव्ह्यूची निवड यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर त्यावेळेस फक्त तुम्हाला DV जावं लागतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि नंतर DVला तुमचं सिलेक्शन झालं किंवा DVमध्ये तुम्हाला अप्रुव्हल मिळालं की तुमचं कागदपत्र व्यवस्थित आहे तर मात्र तुमची नियुक्तीसाठी शिफारस केली जाते. इकडं जर तुम्ही विथ इंटरव्ह्यूसाठी जाताय, मुलाखतीसाठी जाताय, तर मात्र तुमची निवड यादी नाही लागणार. तुमच्या अगोदर मुलाखत यादी लागेल, कुठे मुलाखतीसाठी नंबर लागला त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग तुमची परत एकदा निवड यादीमध्ये नाव येईल, नंतर मग तुमच्या नावाची शिफारस केली जाईल. अशा पद्धतीची प्रोसेस आहे आणि ही प्रक्रिया जी आहे ती होणार आहे. आणि हे सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शिक्षक भरतीचा टप्पा 1 झाल्यानंतर कदाचित टप्पा 2 राबवला जाऊ शकतो. पण जर टप्पा 2 नाही राबवला तर मात्र पुढची टेट परीक्षा जी आहे, शिक्षक अभिज्ञान बुद्धिमत्ता चाचणी, येणारी पुढची टेट परीक्षा ती सुद्धा जी आहे आयोजित केला जाईल, ज्यावेळेस या शिक्षक भरतीची पूर्ण प्रक्रिया जी आहे पार पडणार आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, इम्पॉर्टंट होता, माहिती खूप महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पूर्ण अभिज्ञ झारखंडपर्यंत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचा अभिप्राय जो तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तो वाचून मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा माहिती आवडली किंवा नाही आवडली. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. तर इन्फॉर्मेशन जी आहे किंवा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन किंवा सबस्क्राईब करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.